जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल। विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057262629। आता अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री या कंपनीचा भव्य शुभारंभ संपन्न झाला। आता यामुळे कर्जतकरांना मिळणार नैसर्गिक कोल्ड प्रेस पद्धतीने बनवलेले शुद्ध खाद्यतेल। आपले आरोग्य निरोगी आणि चांगले राहण्यासाठी खऱ्या अर्थानं शुद्ध तेलाच्या प्रतीक्षेमध्ये कर्जतकर अनेक दिवसांपासून होते आणि आता ही त्यांची मागणी एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री या कंपनीमुळे पूर्ण होणार आहे। याचा भव्य शुभारंभ परमपूज्य गुरुवारी हवप दत्तात्रय महाराज अनारसे यांच्या शुभ हस्ते सरोसे फार्म, कर्जत करमाळा रोड, दांडेवाडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी हबपी मालोजी आबा सुरोसे, आईवडील व समस्त सुरोसे परिवार यांच्या शुभ आशीर्वादाने या ऑइल मिलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी कृषी, बँकिंग, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, आप्तेष्ट, नातेवाईक व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्जत परिसरातील नागरिकांना कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने बनवलेले शुद्ध शेंगदाणा, सूर्यफूल आणि करडई तेल यामुळे उपलब्ध होणार आहे। या निमित्ताने महादेव सुरोसे चेअरमन, याचप्रमाणे संस्थेचे CEO प्राध्यापक राम काळे, व्हाईस चेअरमन मच्छिंद्र गव्हाणे, संचालक सुंदरदास दासू सुरोसे तसे सर्व संचालक यांच्या वतीनं हा शुभारंभ करण्यात आला। पाहूया हा अनोखा आणि देखणा सोहळा। इंडस्ट्रीचे संचालक सन्माननीय महादेव सुरोसे यांचे वडील सन्माननीय दासासाहेब सुरोसे, याबरोबर डॉक्टर सुरोसे महाराज, सर्व समस्त ग्रामस्थ, धान्य परिवार सर्वांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत। सकल मराठा समाजाचे समन्वयक सन्माननीय रावसाहेबजी धांडे, ज्येष्ठ पत्रकार आणि संघाचे अध्यक्ष गणेशजी जेवरे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी फीत कापली जाते। या पुढे प्रमुख मान्यवर थोडं पुढे या। कृष्णदेव भगवान की जय, महेश्वर महाराज की जय, तुकोबा महाराज की जय, विठ्ठल 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 विठ्ठल। चला प्रभू मान्यवर हात लावू बाप्पाजी, तात्या पुढे हात लावू, पित हात लावू मस्त। मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वदा सर्वकाशे नास्ति देशांगले शादिस्तो भगवान मंगलायतम हरियाम। तदेव लग्नं तदीय सदीनं तदेव ताराबलं चंद्रबलं विद्याबलं दैवबलं लक्ष्मीपते ते ध्रुवं स्मराम्या। लाभस्तेषा जयस्तेषा कुतस्तेषा पराजया येषामिन्द्रवर्षामोदयस्तु। जनार्दन, विनायक, गुरु, भानु, ब्रह्मा, विष्णु, महेश्वरान, सरस्वती प्रणम्यादि सर्व कार्यार्थ सिद्ध सिद्धया अभिप्तर सिद्धार्थ पूजितये। तळागाव या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। प्रमुख मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होईल। 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी शुभेच्छा आणि सन्मान होईल। विनंती आहे मान्यवरांना, विनंती आहे 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा देऊन या ठिकाणी इथं आपली कच्ची पेंट पडते, कच्ची पेंट पडल्याच्या नंतर मग इथं कच्चं तेल पडतं त्याच्यामध्ये टाकीमध्ये आपला जो पाईप आहे त्या पाईप तेल चर्चा करू त्यांची। परत एकदा त्याच्यामध्ये क्रशिंग होते आपल्या मशीन
त्यातलं तेल त्यातले पेंट त्याच्यामध्ये परत एकदा क्रशिंग होऊन स्टीम दिली जाते. स्टीम देऊन इथं जे आहे पक्की पेंट आपली पडते. त्याच्यानंतर इथून राहिलं त्याच्यानंतर स्वतः जो आहे तो पूर्णपणे निघून परत त्याच्यामध्ये मी पाईपमधून त्या टाकून जातो पलीकडे. इकडे आता हे जे तेल तिकडून जे पूर्ण क्रश झाले ते पूर्णपणे आपल्या टँकमध्ये येतं. त्या टँकमध्ये हा ऑइल पंप आहे. हा ऑइल पंप फर्स्ट आपलं इथून ऑइल उचलतो आणि पहिल्या फिल्टरमध्ये टाकतो अलीकडच्या. तिथून परत ऑइल माघारी येतं. हा फिल्टर हा पंप ह्याच्यातून परत ते ऑइल घेऊन दुसऱ्या फिल्टरमध्ये टाकतो. तिथून परत माघारी येतं आणि हा पंप जो आहे हा सगळ्यात शेवटची मोठी टाकी दिसते आपली. त्या टाकीमध्ये ते ऑइल स्टोरेज करतं. आता ह्याच्यामध्ये जवळपास ह्या ऑइलचा एक थेंब हा 32 वेळा फिल्टर होतो आपल्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, कुठलं आपल्याला प्रोसेस करायची गरज पडत नाही, काही नाही. एम प्रकाश नावाने आपण ब्रँडिंग आपण केलेलं. आणि आता तुम्ही तेलाची क्वालिटी जर बघितलं, प्युरिटी तर तुम्हाला पुढं बॉटलमध्ये बघायला मिळेल. रोज साधारण किती उत्पादन होणार आहे इथं? जवळपास आपलं 2000 लिटर आपलं उत्पादन फायनल आउटपुट निघणार. 6 टनाची पर डे कॅपॅसिटी असणार. आणि कुठल्या कुठल्या प्रकारचं तेल त्याच्यामध्ये शेंगदाणा, सूर्यफूल आणि करडई अशा 3 प्रकारचे आपल्याकडे इथं नैसर्गिक पद्धतीने बनवलेले तेल ह्याच्यामध्ये मिळणार. मुखे विष्णू कंठे रुद्र समास्थिता मुले तत्र तिथो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता पुरुषे सागरा सेवे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदा यजुर्वेदा सामवेदिका वर्णांगेची संहिता सेवे कलस्तु समाधिता. हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आपण आज या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी सर्वजण उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने एक स्वप्न पाहिलं होतं. एक तरुण एक ध्येय वेगळा करून असं बोलूया. महादेव सुरवसे म्हणजे आमचे भाषे महादेवदास सुरवसे यांचे निरंजीव. या ठिकाणी ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करण्याचं ठरवतो त्याचं ते आपलं जे स्वप्न असतं ते ध्येय आपण घेऊन एखादी गोष्ट करण्याची सुरुवात करतो. असंख्य अडचणी येत असतात. त्या अडचणींचा सामना करत त्या अडचणींना तोंड देत हा एक युवक या उद्योग क्षेत्रात उतरला. खऱ्या अर्थाने एक सुरुवात केली होती. अगोदर एक छोटी कंपनी होती ऑर्गॅनिक प्रॉडक्टची. त्या कंपनीचं काम चालू असतानाच अजून काही गोष्टी करत गेला आणि त्यानंतर पुढे ही एक कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि त्यातून ह्या कल्पनेचं वास्तवात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिथं जिथे गरज असेल, ज्या ज्या वेळेस शक्य असेल तिथं आम्ही सहकार्य करायला होतो. खऱ्या अर्थाने तो या सगळ्या वाटेवर चालत होता. त्यातून येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणींचा सामनाही करत होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ज्यावेळेस आपण एखादा कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल तर भांडवल महत्त्वाचं असतं आणि ते भांडवल जमवण्यासाठी मिळवण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आज हे एक खूप याला आलेलं आपल्याला दिसते. त्याचं हे उद्घाटन या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर या क्षेत्रातला अनुभव तसा कमीच आहे. काय होत आहे, समजा मोठमोठे कार्यक्रम घेतल्यानंतर ह्या अनुभव येतात. पण असा सगळ्या गोष्टी आहेत. तरुण असल्यामुळं थोडी पावसाने पण गडबड झाली. पण काय हरकत नाही. इथं उपस्थित असलेला या ठिकाणी सर्व मंचावरील मान्यवर आहेतच, त्याबद्दल वाद नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्या क्षेत्रात अतिशय दिग्गज असं व्यक्तिमत्व जे आहे त्यांनी त्यांचं या ठिकाणी कर्तृत्व दाखवलेलं आहे. समोर बसलेले सुद्धा, मंचासमोरील सुद्धा सर्वजण आमच्यासाठी अतिशय सन्माननीय आहेत. सर्वांचंच मी या कंपनीचा CEO या नात्याने खरं तर मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचंही सर्वांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. त्याचबरोबर आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच सांगतो की कुठलंही काम असेल त्यात सर्व समाजाचा सहभाग गरजेचा असतो. त्यानंतर समाजाचा पाठिंबा गरजेचा असतो. त्यामुळं हा एक उद्योग आहे. खरं तर ह्या उद्योगामधून एक प्रयत्न आम्ही केलेला आहे. तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे आरोग्य. जर आरोग्य चांगलं असेल तर मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट आपण साध्य करू शकतो. पैसा भरपूर आहे पण आरोग्य जर नसेल तर काही अर्थ नसतो असं म्हणतात आणि खरंच आहे. आरोग्य ही खऱ्या अर्थाने यशाची गुरुकिल्ली आहे, सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे
आणि आनंदी राहायचं असेल तर आरोग्यदायी जीवन खूप गरजेचं आहे. त्या अर्थाने आम्ही सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे तेल, जो प्रत्येक या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तेल खावं लागतं. पण ते तेल जर भेसळयुक्त असेल, केमिकल युक्त असेल तर त्याने आरोग्यावर परिणाम होतात, दुष्परिणाम होतात. आणि म्हणून आम्ही एक नैसर्गिक पर्याय घेऊन या ठिकाणी मार्केटमध्ये उतरतोय. तो म्हणजे कोल्ड प्रेस या नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं व्हेजिटेबल ऑइल, खाद्यतेल. त्यामध्ये सूर्यफूल, शेंगदाणा, करडई या 3 प्रकारचे तेल आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. आणि अतिशय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या मार्केटमध्ये प्युरिटी शुद्धता. तर आम्ही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज न करता जे आहे ते अतिशय 100% शुद्ध हे तेल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. त्यासाठी आपल्या सर्वांचं मनापासून सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे उपस्थित या ठिकाणी असणारे सर्वच क्षेत्रातील राजकीय, कृषी, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. या कंपनीच्या आरोग्यदायी तेलाच्या उद्घाटनासाठी जमलेले व्यासपीठावर मान्यवर आणि उपस्थित शेतकरी बंधू आपल्या सर्वांचं प्रकाश पाटील हार्दिक कर्जत आणि कर्जत तालुक्यातील सर्व समाज बांधवांना जर डॉक्टरांच्याकडच्या चक्रा कमी करायच्या असतील तर आजपासून आपण जे रिफाईन तेल खातो ते रिफाईन तेल बंद करून पद्धतीनं फक्त काय जे तुझे शेंगदाणे असो, करडई असो आणि कोणतं सूर्यफूल या तिन्ही सीडचं फक्त क्रशिंग केलं जातं. याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल मिक्स केलं जात नाही. आणि हे तेल जे येतं ते तेलाचे नैसर्गिक घटक आहेत आपल्या शरीराला जे आवश्यक आहेत, न्यूट्रिशन्स, विटॅमिन्स, ओमेगा-6 हे जे सगळे जे खनिजे आहेत ते ह्या तेलामध्ये मुबलक प्रमाणात आपल्याला आढळतात. जे आपण रिफाईन तेल खातो ते रिफाईन तेल म्हणजे आपण मलेशिया, इंडोनेशिया ह्या इतर देशातून जे पाम तेल आयात करतो त्या पाम तेलावर 700 ते 800 डिग्री टेम्परेचरवर 3 वेळा त्या तेलाची प्रक्रिया केली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला जर शेंगदाणा तेल रिफाईन पाहिजे असेल तर याचा 1% इसेन्स टाकला. म्हणजे एवढं हरिबल काम आहे, आजपर्यंत हे कोणी केलेलं नव्हतं. तर या सर्व प्रकाश ऑइल इंडस्ट्रीच्या संचालक सुरवशे आणि फॅमिलींनी हे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्याला जर आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, आपल्या परिवाराचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आजपासून नियमितपणे आपण ह्या प्रकाश ऑइल इंडस्ट्रीच्या तेलाचा वापर करा आणि त्यांची भरभराट करून तुमचेही आरोग्य सुदृढ राखा. एवढ्या शुभेच्छा देतो. आज या प्रकाश ऑइल कंपनीच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित पाहिलं तर अतिशय भव्य असं शेड गेल्या 3-4-5 महिन्यापासून मी येतो जातो पाहत होतो इथं काय व्हायचं चौकशी पण केली होती. त्याच्यानंतर समजलं की इथं असं ऑइलचा कारखाना व्हायचा. मग आज काल परवा मला पत्रिका पाहायला मिळाली, घरी आल्यानंतर पाहिली, अतिशय आनंद वाटला. खूप सुंदर असा व्यवसाय आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करायचं नियोजन या युवकांनी केले. मनापासून आनंद आहे. आणि या ठिकाणी आताच पाहुण्यांनी सांगितलं की शुद्धता, आरोग्य या सगळ्या गोष्टी जपण्याचे हे युवक निश्चित काम करतील अशी मला पण खात्री आहे. त्या निमित्ताने आज या ठिकाणी हा व्यवसाय जो चालू करत आहे त्या व्यवसायासाठी मी माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं, कर्जत नगरपंचायतच्या वतीनं हा उद्योग व्यवसाय खूप मोठा भरभराटीला येऊ, त्याच्यातून तुम्हालाही 2 रुपये मिळावेत आणि नागरिकांनाही आरोग्य मिळावं असेच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि प्रकाश ऑइल मिलच्या या कारखान्याच्या उद्घाटनानिमित्त सर्व उपस्थितांचे स्वागत करतो व चांगल्या पद्धतीने काम सुरोशे परिवार मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यावर त्यांना माझ्या सकल मराठा समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो. चालू होत आहे. पुढील 1-2-3 महिन्यात या सर्व कंपन्या या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत आहेत आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचं एक छोटंसं रोल मॉडेल आहे. आणि महादू सुरोशीची माझी भेट 2020ला दिल्लीमध्ये झाली. त्यावेळेस मला कळलं की महादू सुरोशी हा दांडेवाडीला आहे. मला दासमामाची माझी पहिली जुनीच ओळख होती, परंतु मला ॲक्च्युली माहीत नव्हतं की त्यांचा मुलगा BSc ॲग्री होऊन एवढं मोठं मार्केटिंग करतोय. आणि मी एका कामानिमित्त दिल्लीला गेल्यानंतर त्याची माझी दिल्लीत ओळख झाली आणि मग तिथून पुढं आमचा सहवास बऱ्यापैकी
ह्या फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून झालेला आहे. आता आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 60 फार्मा प्रोड्युसर कंपन्या आहेत, काम करतात आणि प्रत्येक कंपनीला कमीत कमी 1000 ते 1500 सभासद आहेत. स्वकष्टावर काहीतरी करण्याच्या दृष्टिकोनातून BSc ॲग्री झाल्यानंतर एक छोटासा उद्योग सुरू केला, दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि आता या ऑइल इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. काय सर एम प्रकाश का नाव दिलं हे मला कळलेलं नाही. आपण काय कर्नाटकमधून तिकडून कुठून नाव घेतलं काय तेव्हा, कारण एम प्रकाश, वाय प्रकाश, डी प्रकाश हे असे नाव परिस्थिती ऐकलेली आहेत, पण एम प्रकाश हे नाव पण तिकडून घेतले काय मला कळलेलं नाही. का असेल ते तुम्हाला माहिती असो. मग असे भ्रष्टाचार काय त्याचं ते विश्लेषण केलेलं नाही, परंतु एक चांगला उद्योग आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. नेहमी काय होतं, एखाद्या मुलाने जर उद्योगधंद्यात उतरायचं ठरवलं तर त्याचे आई वडील त्याला नेहमी मागं ओढतात, मागं खेचतात. त्याला आई वडील म्हणतात हे आपलं काम नाही, कारण त्यांना पुढे तो डोंगर दिसतो की एवढं कर्ज काढायचं, एवढं कर्ज काढल्यानंतर त्याचं एवढं व्याज आपल्याला भरायचंय, भविष्यात तो उद्योग चालेल का नाही याची खात्री नाही, आणि म्हणून ते आई वडील काय करतात, त्याला मागं ओढण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुझ्या बाबतीत असं घडलेलं नाही, त्यांनी सपोर्ट केला आई वडिलांनी आणि म्हणून ही इंडस्ट्री उभी राहिली. त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आताच मेत्रे साहेब, शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या मालाला आपण सर्व ॲग्रिकल्चरची जी काही टीम असेल तुमची, ते सर्वजण मिळून न्याय देणार आहात. कारण आतापर्यंत तसा न्याय शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालेला नाही ही वस्तुस्थिती, परंतु भविष्यात मिळणार आहे. रुद्र साहेबांनी मगाशी सांगितलं आपल्याला खरोखरच आपलं आरोग्य जपायचं असेल. आता बायपास झालेला आम्ही दोघं या ठिकाणी आहे, तात्या आहेत, मी आहे. तात्यांचे 2008 साली झाले, माझं आता गेल्या 1.5 वर्षापूर्वी झाले. त्याचं कारण एकच आहे की तेलाचा सगळ्यात जास्त त्रास हा शरीराला होत असतो. शुद्ध तेल असेल तर त्रास होणार नाही, आणि या ठिकाणी शुद्ध तेल आपल्याला खायला मिळणार. थोडंसं महाग असेल पण घ्यावं लागणार आहे. आपल्याला जगायचं असेल, चांगलं जगायचं असेल, भविष्यातला दवाखान्याचा खर्च जर वाचवायचा असेल तर हे शुद्ध तेल आपल्याला घेणं गरजेचं आहे, खाणं गरजेचं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं लागणार. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण, तुम्ही आम्ही सगळेच या इंडस्ट्रीला अगदी मनमोकळेपणाने मदत करा ही अशी अपेक्षा व्यक्त करतो. इंडस्ट्रीला चालवणारे शिरोळचे चिरंजीव महादेव असेल, आमचे राम काळे सर असतील, ऑर्गॅनिक ऑइलचा प्रॉडक्ट इथं होतोय असं शरद म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पहिल्यांदा मी शुभेच्छा देईल की सुरोशी कुटुंब दांडेवाडीच्या राजकारणातलं पडता उद्योगात, कारण दांडेला इतर नाव चालत नाही, तुला माहिती. राहू असला तरी चालतो, विलास असला तरी चालतो. मी गमतीचा भाग सांगितला. मला एवढंच सांगायचं की राजकारणात न पडता त्यांनी व्यवसायात पडला. रासू आमचा सुंदर आचार्य राम काळे सर आणि बाजूला सांगणे की ऑइल कंपनी ही अशी कंपनी आहे की तुला मार्केटमध्ये उतरावं लागेल. सध्या इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑइलचं जे मार्केट आहे हे पाम तेलावरती अवलंबून, आणि पाम तेल हे अत्यंत स्वस्त मिळतं आणि ते मोठ्या प्रमाणात या देशामध्ये आयात केलं जातं. आणि बहुतांशी तेलामध्ये पाम तेलाचा समावेश असतो.
आता त्या तेलाच्या तुलनेमध्ये मग अशी इथं विशाल छाजेड आले होते, त्यांना कोणतरी म्हटलं की पण तो विशाल तुलना करणार ग्राहक काय वागतो. तुम्हाला पहिलं ग्राहकाच्या पसंतीला उतरावं लागेल. तुम्ही काय वेगळं केलंय हे तुम्हाला त्यांच्या घरी उतरावं. शेवटी कुठलाही व्यवहार किंवा व्यवसाय करत असताना मार्केटमध्ये जे दर चालू आहे याच्यापेक्षा आपल्याला जर ज्यादा खर्चच येत असेल तर तुम्हाला ते स्वस्त विकून चालणार नाही. तुम्ही शेतकऱ्याचा विचार करत बसले तरी सुद्धा चालणार नाही. तुम्हाला जो खर्च येईल त्या खर्चावरती नफा घेऊन खर्चावरती नफा घेऊन तुम्हाला 2 पैसे मिळाले पाहिजे या उद्देशानं तुम्ही या उद्योगामध्ये उतरलं पाहिजे. उद्योग हा तोट्यात करून चालत नाही. शेती तोट्यात करतो आपण, शेती 100% तोट्यात करतो, पण ती केल्याशिवाय पर्याय नसतो. ती निसर्गावर अवलंबून असते. कुणी जर म्हणलं असतं की यावर्षी मे मध्ये पाऊस पडणार आहे तसा श्रावणासारखा, आपल्याला खरं वाटलं असतं का? पण गेले 6-7 दिवस 5-6 दिवस तर नक्की झालं आपल्याकडं श्रावणात पडतो तसा दादा पाऊस पडतो. आणि त्याचा सगळा परिणाम शेवटी शेतीवरती. कमी पाण्याचा होतो, ज्यादा पाण्याचा होतो, अवेळी आलेल्या पाण्याचाही होतो. या सगळ्या गोष्टी शेतीसाठी अवलंबून आहे. मी गेली 3-4 वर्ष झालं स्वतः शेती पाहतो. खरं तर नाव काहीतरी ब्रँड करावं लागतं जसं सांगितलं आपण, आणि कुठले आपण बरेचसे ब्रँड जर पाहिले तर अशाच प्रकारचे असल्यामुळं तसं एम म्हणजे आम्ही थोडंसं कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला. एम म्हणजे मालोआबाचा पहिला एम, दुसरा महादेवचा दुसरा एम, त्यानंतर याच्यामध्ये अजून एक जे आहे त्यामध्ये मच्छिंद्र म्हणजे त्यामध्ये असणारे जे आपले लोक आहेत त्याचा तो एम. दुसरी गोष्ट एम मध्ये त्याचं जे काही डिझाईन आहे ते जर पाहिलं आपण तर ते एका ग्राफ सारखं आहे, आणि आम्ही त्यामुळं असं केलं की ते प्रोग्रेसिव्ह असा जो ग्राफ आहे त्याचं ते एक सिम्बॉल असल्यामुळं ते ठेवलं. दुसरं म्हणजे प्रकाश. प्रकाश हे खरं तर एक सकारात्मकतेचं प्रतीक आहे, आणि प्रकाश हे कुठल्या व्यक्तीचं नाव न कन्सिडर करता प्रकाश म्हणजे उजेड, आणि उजेड हा प्रत्येकाच्या आयुष्यात एम प्रकाश हे नाव आम्ही दिलं. जे तेल जरी आपण पाहिलं ते सूर्यफूल तेल आहे. सूर्यफूल, सूर्य हा प्रकाशाचा स्रोत आहे, आणि त्यातून आम्ही हा प्रकाश या समाजापर्यंत नेण्याचा एक प्रयत्न करतोय. परंतु आता मित्रांनी एवढा मोठा उद्योग टाकला तर त्याच्याबद्दल 2 शब्द सांगितले पाहिजे. आज या ठिकाणी ऑइल मिलचं उद्घाटन आणि अगदी शून्यातून हे निर्माण केलेलं आहे. त्याची चिकाटी आणि धडपड तात्यांनी ज्याची पहिल्यापासून पाहिली. त्याच्यामध्ये खरं तर त्या मालोजी आप्पाचे आशीर्वाद या महादेवला आहे. अशा प्रकारचे तालुक्यामध्ये शिराळ्यामध्ये 10 प्रोजेक्ट असतील आणि मग तालुक्यामध्ये हे 10 उद्योजक निर्माण झाले, हे एक तालुक्याचं भूषण आहे. एम प्रकाश नाव वगैरे हे ते बिझनेस स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर मार्केटिंग खूप मोठं स्ट्रगल आहे, 100% स्ट्रगल आहे. पण मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगतो की एक दोन वाक्यामध्ये की आज रोजी इथं विषय असा होतो की लोकांना पर्याय नाही म्हणून पाम तेल खावं लागते. जर पर्याय कसा उपलब्ध असेल जवळ कुठेतरी 10-20 किलोमीटर 50 किलोमीटर किंवा इझिली अवेलेबल होईल असं जर नॅचरल कोल्ड प्रेस पद्धतीने बनवलेलं तेल असेल तर नक्कीच तुम्ही लोक त्याला प्रायोरिटी देतात.
आणि मी जेव्हा काही अभ्यास केला आहे किंवा आता एक छोट्या त्याच्यामध्ये लेवलमध्ये, तर अधिकारी वर्ग, त्याच्यानंतर शिक्षक वर्ग, त्याच्यानंतर बाकी जे काही स्टाफ वगैरे आहे, ज्यांना बाबा समजतं की बाबा पाम तेल आपल्यासाठी घातक आहे, तर ते लोक सगळे जवळपास नैसर्गिक तेलाकडे वळले तर, लाकडी खाण्याच्या तेलाकडे वळले तर, जेवढं काही नॅचरल खाण्याचा प्रयत्न करतायत ते पूर्णपणे एक असं याच्यामधून आहे. त्याच्यामुळे मार्केटिंगचा जो विषय आहे फक्त साहजिकच मला तिथपर्यंत पोहोच नाही, बस एवढं त्याच्यामध्ये हे असेल. दुसऱ्याचं आता इथपर्यंत आलं पण थोडं पण तुम्ही सगळ्यांची साथ तुमची असते. प्रत्येक वेळोवेळी कुठं ना कुठं प्रत्येक माणूस काही ना काही मदत करतो, मार्गदर्शन करतो. ह्या निमित्तानेच कुठली पण व्यवसाय असेल तो पुढे जातो, हे असं माझ्यासारख्याला वाटतं. तर अशा सर्वांना देणार आहोत एकदम नॅचरल पद्धतीने, कुठलंही केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, कुठलंही त्याच्यामध्ये हे नाही. जशा माझ्या वडिलांची ओळख आहे की नाव गमवलं आहे, तसंच मी सुद्धा या व्यवसायामध्ये पूर्णपणे कुठल्याही प्रकारे केमिकल वगैरे नाव गमवलं. एक छोटासा का होईना माझा व्यवसाय आहे दुसरा खत औषधांचा, त्याच्यामध्ये पण खूप काही कंपन्या आल्या, खूप काही कॉम्पिटिटर होते. कचरा रेटमध्ये काय असं 100-200 रुपये लिटरनी सगळे लोक विकायचे, पण आपण तो बिझनेस कधी केला नाही, करायचा नाही. जसं त्या बिझनेसमध्ये केलं तर त्या बिझनेसमध्ये सुद्धा कुठेही असं हे होणार नाही. काका या की तर या ठिकाणी स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.